टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये वेळ स्प्लिट करून दिलाय, डिस्टन्स स्प्लिट करून दिलंय, तर कसं सोडवायचं बघा प्रश्न. किती छान प्रश्न आहे. प्रशांतला 21 तासात 737 किलोमीटर अंतर असले दिल्ली गाठायचं आहे, त्याला दिल्ली गाठायची. 7 तासात त्याचा सुरुवातीचा वेग 49 किलोमीटर पर तास होता. मला सांगा 7 तासात त्याचा वेग 49 kmph होता. याचा अर्थ तो अंतर किती गेला. आता जर मी हे सोडवलं 7 35 मधून 7 गेले, 350 + 7 343 किलोमीटर तो गेला. पुढील 184 किलोमीटरसाठी त्याचा वेग 46 किलोमीटर पर आवर होता. म्हणजे हे 184 किलोमीटर 46च्या स्पीडने गेला. याचा अर्थ 184 भागिले 46, याचा अर्थ हे अंतर त्याने 4 तासात कापलं. ठीक आहे. 21 तासांच्या निश्चित वेळेत दिल्ली गाठण्यासाठी त्याला आता किती वेगाने प्रवास करावा लागेल. म्हणजे त्याकडे 21 तास आहेत. 737 किलोमीटर टोटल अंतर आहे. पहिलं तो 343 किलोमीटर गेला, नंतरचं तो 184 किलोमीटर गेला, म्हणजे प्लस 184. सोडवलं मी जर हे 8 आणि 4 12, इथे 1 3 4 1 527 किलोमीटर. आता उरलंय किती बघा. 737 मधलं 527 गेला, मग 737 मधून जर मी 527 वजा केले तर उत्तर येतं 210 किलोमीटर. 210 किलोमीटर अंतर उरलंय. वेळ किती उरलाय बघूया आपण. आधी 7 तास गेले, नंतरचे 4 तास गेले, बघा इथे काढून ठेवले. 7 आणि 4 11 तास गेले. 21 तासात त्याला अंतर कापायचंय. 11 तास गेले, तास उरले किती 10 तास. 10 तास मी खाली लिहितो, 0 0 कॅन्सल. स्पीड काय ठेवावं लागेल त्याला 21 किलोमीटर पर आवर, 21 kmph, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. बघा ना किती सिंपल आहे. फक्त व्यवस्थित हा प्रश्न समजून मांडायचा होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.